अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री विसर्जनाच्या वेळी एक महाराष्ट्रात कुठेही कुठचाही इन्सिडेंट झालेला नाही. सण फार चांगल्या जोरात आणि एका वेगळ्या आनंदाच्या वातावरणात, कारण मागची 2.5-3 वर्ष कोणालाही असा सण साजरा करता आला नाही. हिंदुत्व, हिंदूंचे सण, मग गोविंदा असेल, त्याच्यानंतर आत्ता असलेली गणेश चतुर्थी असेल, फार आनंदात साजरा करता आला. म्हणजे जे काही 3 वर्षाचं भडास होती ती सगळी लोकांनी पूर्ण करून घेतली. त्या आनंदाला कुठचाही पारा उरलेला नव्हता. पण त्या दिवशी दादर या ठिकाणी आमचे आमदार सदा सरवणकर आहेत, त्यांच्याबरोबर झालेली बाचाबाची, त्याच्यानंतर त्यांच्या 2 ग्रुपमध्ये जे आपल्याकडे मी असंख्य व्हिडिओत बघितलं आहे, 2 ग्रुपमध्ये जी काय भांडणं झाली, म्हणजे प्रकार असा आहे की ह्याचा विचार करण्यासारखा होता की जे सण आपण साजरे करू शकलो नाही आपल्या काळामध्ये, मुख्यमंत्री असताना उद्धवजींनी याचा विचार करायची गरज होती की आपल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला आपण वर्षावर बसतो, दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसतो, मुलासाठी आपण एक बंगला देतो मंत्री म्हणून, पण आपण महाराष्ट्राच्या जनतेला साधा आनंदही देऊ शकलो नाही सणांचा, याचा विचार त्यांनी करायला हवा होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एवढं झाल्यानंतर त्याच रात्री आमच्या शाखाप्रमुख जो आहे त्याच्या बिल्डिंगखाली जातात, त्याच्यासाठी 30-40 मुलं जातात, त्याच्या गळ्यातली चेन ओढली जाते. मी तुमच्याकडे काय शिवसैनिक आता शिल्लक राहिलेत? मी एका शाखाप्रमुखाला मारण्यासाठी, आणि ते पण कारण काय तर विसर्जन, गणपती विसर्जन, जी तुम्ही गणपतीची पूजा किंवा मिरवणूक कोणाला काढायला देऊ शकले नाहीत 2.5 वर्षामध्ये. प्रशासनाची, तुमच्याकडे मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण ताकद होती, तुम्ही स्वतः मुख्यमंत्री म्हणून होतात, तरी पण तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला साधा आनंद देऊ शकला नाहीत. आणि आता सुरुवात झाली आहे तर त्या ठिकाणी आपण एवढंच एक्सेप्ट, आमचं म्हणणं एवढंच होतं की जे तुम्ही करू शकला नाहीत तर ती जर जनता आनंदात साजरा करत असेल तर अशा वेळी काहीतरी कारणं खोटी काढायची आणि जाऊन सांगायची. हा बालिशपणाचा आरोप आहे. म्हणजे सदा सरवणकर यांनी म्हणे पिस्तुलातनं फायरिंग केली. हो, त्या सदा सरवणकरांकडे वाय कॅटेगरी आत्ता सिक्युरिटी आहे. मला वाटतं एक 8-10 पोलीस त्यांच्याबरोबर असतात, पोलीस जीप आहे, तर त्यांना फायरिंग करायचा प्रश्न काय येतो आहे? बरं, एवढे तिकडे कॅमेरे लागलेले आहेत, त्यांचं रेकॉर्डिंग मी बघितलं आहे, त्या रेकॉर्डिंगमध्ये पण बघितलं आहे, कुठचा फायरिंगचा आवाज नाही आहे, काहीच नाही आहे, तरी पण फायर झाला आहे म्हणून सांगताय. म्हणजे बालिशपणाचे आरोप आहेत. आणि ह्या बालिशपणाच्या आरोपातनं एवढंच दिसून येते की आपण काय करू शकलो नाही, जे कोण काय करत असतील तर त्यांना त्रास देणं, हा एकच त्यातनं उद्देश दिसला. पण हे कारण हिंदूंच्याच, म्हणजे स्वतः हिंदुत्वाचे पुरस्कर्ते किंवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव म्हणता आणि तुम्हीच हिंदूंच्या कार्यक्रमावर विरजण टाकण्याचा प्रयत्न करता, ही खरोखरच एक, म्हणजे याला महाराष्ट्रातली जनता माफ करेल असं मला वाटत नाही. 2.5 वर्ष त्यांची मागणी आहे, ते दादर पोलीस स्टेशनला शिवसेनेची नेते जमा झालेत आणि ते म्हणतात की सदा सरवणकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांची अटक झाली पाहिजे. गुन्हा कशासाठी? ते मराठी हिंदू यांच्या सणासाठी आमदार म्हणून स्वतः सकाळी 5:30-6 पर्यंत उपस्थित राहतात. ते स्वतः त्या मिरवणुकीमध्ये येतात, ते लोकांची व्यवस्था करतायत, लोकांना पाणी मिळावं, त्यांच्यासाठी स्टेज असावं, फुलं असावीत, ही सगळी व्यवस्था एक आमदार त्या विभागातलं करतोय. कारण दादर, परळ, प्रभादेवी हा एरिया आपण नेहमीच म्हणतो की इकडे सर्व सण आनंदात साजरे कमी पैशामध्ये पण आनंदात साजरे केले जातात. आणि त्या ठिकाणी करणारा आमदार हा तिकडे आपल्याच कार्यक्रमात फायरिंग करेल का जाऊन? व्यवस्था तेच करत आहेत. तुम्ही बॅनर्स आणि होल्डिंग सगळे बघितले तर आमदारांचेच आहेत आणि आपल्याच कार्यक्रमात आपणच जाऊन करतील का? आणि मला वाटत नाही आपण कुठच्या कामासाठी एकत्रित आलो आहे. आपण जे 2.5 वर्ष काहीच सण साजरे करू शकलो नाहीत त्याचा आनंद लोकांना देण्यासाठी आपण एकत्रित आलो आहे. आणि तिकडे आल्यानंतर सदा सरवणकर असं काही करतील हे मला बिलकुल वाटत नाही. आणि तरी टेक्निकली म्हणाल तर जे कॅमेरे लागले होते, मग पोलिसांनी रेकॉर्डिंग केलेलं आहे, आपल्यापैकी पण काही माध्यमांनी तिकडे रेकॉर्डिंग केलेलं आहे, त्या सर्व गोष्टी मी बघितल्या आहेत. आपणही पुन्हा बघा, विनंती करेन आपल्या माध्यमातून. असा कुठचाही इन्सिडेंट तिकडे झाला नाही. मग अटक कशासाठी? अटक यासाठी मागताय का
की तरीही तुम्ही गणेश चतुर्थी कशी काय आनंदात साजरी केली? गणेश चतुर्थीला तुम्ही 11 दिवस सगळ्यांना आनंदात कसं ठेवले म्हणून त्यांच्यावर केस घेण्याचा प्रयत्न करताय का? विसर्जन चांगल्या पद्धतीने करण्यासाठी महिला पण मोठ्या संख्येने जर पहाटे 5पर्यंत रस्त्यावर महाराष्ट्राच्या कोणाकोपऱ्यामध्ये पहाटे 5पर्यंत, मला वाटतं पुण्याची तर मिरवणूक दुसऱ्या दिवशी 7:30-8पर्यंत चालली आहे. अशा वातावरणामध्ये तुम्ही हे सगळं करायला देताय म्हणून तुम्ही केस घ्यायला सांगताय का? खोटं कुठचं तरी कारण काढायचं आणि ते रेटून बोलायचं, ही पद्धत म्हणून आता बंद करा. याच्यामध्ये होणार काहीच नाही, पण तुम्ही उघडे पडाल. आणि ज्या शाखा प्रमुखाची गळ्यातली चेन वगैरे जी काही चोरीला गेली ती आणून द्या ना मोठेपणाने, की हे घ्या, बस झालं. आता भरपूर तुमच्याकडे ठेवलं आहे करोनामध्ये, त्यातलं तुम्ही आणून द्या त्यांना. किंवा त्या शाखा प्रमुखाची चेन आहे ती मिळाली, माझ्या एका शिवसैनिकाला, जुन्या शिवसैनिकाला मिळाली, त्याने आणून दिली, असे करून द्या पोलीस स्टेशनला आणि सांगा. 2.5 वर्ष हिंदूचे सण साजरे करताना याला असं सातत्याने सांगितलं जातं. मात्र आपल्याला पहिला लॉकडाऊन आठवत असेल, दुसरं लॉकडाऊन आठवत असेल, पंतप्रधानांनी लॉकडाऊन केला होता. अशा परिस्थितीत ते सण कसे साजरे करता आले? बरोबर आहे. मी तर म्हणेन पहिला लॉकडाऊनचा प्रकार जो होता तो फार स्ट्रॉंग त्याच्यामध्ये चालला. दुसऱ्या लॉकडाऊनला पण प्रशासनाची ताकद तुमच्याकडे असताना काही प्रमाणामध्ये अशाही पद्धती तुम्ही देऊ शकला असतात, निर्देश तुम्हाला देता आले असते. काही मी असं म्हणणार नाही की अगदी वाजत गाजत आणि मोठ्या संख्येने जा म्हणून, पण काही तुम्हाला योजना त्याची करता आली असती. बरं, तुम्ही करू शकला नाहीत. करोनामुळे करोनाला तुम्ही म्हणजे लोकांना आणखीन त्याचा प्रसार होऊ नये, आणखीन त्याच्यामध्ये बळी जाऊ नयेत लोक, म्हणून तुम्ही घेतलीत. मग आता जर केलं जात असेल तर त्याच्यामध्ये सामील तर व्हा. मी तर स्पष्ट म्हणेन, बघता काय सामील व्हा. पण काही निर्बंध त्यांनी ठेवले होते, म्हणजे मूर्ती कमी असणे किंवा मग जास्त लोक जमले नाही असे निर्बंध ठेवले होते. त्या निर्बंधावर पण आक्षेप आहेत ना? निर्बंधावर, उंचीवर, निर्बंधावर, कारण जेवढी मोठी मूर्ती तेवढी तुमची मिरवणूक मोठी होणार, त्या पद्धतीने तुम्हाला सगळं अरेंजमेंट करावी लागणार. ते निर्बंध तुम्ही सगळे आणले. मी म्हणेन करोनाच्या कारणामुळे तुम्ही काही निर्बंध त्याच्यावर आणले, हे फक्त महाराष्ट्र इतर ठिकाणी पण झाले, पण काही ठिकाणी सण आणि चांगले तुम्ही साजरे केलेत. मग त्या बाबतीत मी आता बोलू नये कोणाच्या वैयक्तिक कारणावर. तुम्ही कुठचाही सण साजरा करण्यासाठी निर्बंध ठेवलेत, पण स्वतःच्या घरातल्यांचे जे तुमचे वाढदिवस आले ते कसे साजरे केले त्याचे देऊ का कॅसेट्स? त्यामध्ये निर्बंध नव्हते का? काही हॉटेलचे आपणच दाखवले माध्यमात नाहीत की लोक तुमच्याकडे मास्क लावून ह्याला जायचे, पब आणि ह्याच्यामध्ये गेलेले आहेत. मनसेच्या लोकांनी जाऊन तिकडे आंदोलन केलेलं आहे. म्हणजे जे हॉटेल्स आणि पब चालू नये म्हणून तुमचं होतं, मग निर्बंध फक्त त्याच्यावरच होते का? आणि तुमचे वाढदिवस झाले त्यावेळी तुमच्या एकेका स्वीटमध्ये हॉटेलच्या किती जण होते, किती लोकांना परवानगी होते आणि किती जण होते, हे सगळं उघड व्हायचं आहे का? म्हणजे असे असंख्य कारण आहेत. आणि त्याहीपेक्षा मी म्हणेन, ठीक आहे, तुमचा उद्देश चांगला होता, तुम्ही त्यांना करोनामध्ये जास्त लोकांना आणखीन त्रास होऊ नये म्हणून तुम्ही हे काम केलं, पण त्याच्याचबरोबर तुमची जी योजना होती ती आता जर चांगलं चाललं असेल तर त्यांच्याविषयी चांगलं तर म्हणा. लोकशाही म्हणताय, लोकांसाठी चालवलं सरकार ही जर भूमिका असेल तर आता आलेला बदल एक्सेप्ट करा उद्धवजी, आणि सांगा की तेव्हा झालं नाही, तुमचा काळ चांगला आहे, करोना नाही आहे, रोगराई नाही आहे, तुम्ही मोठ्या प्रमाणात सण हिंदूंचे साजरे करताय, याचा मला अभिमान आहे. सांगायला सांगा. मी आपल्या माध्यमातून उद्धवजींना विनंती करेन, बोला समोर. करोनाच्या वेळी मी बोलू शकलो नाही, करोना होता, आता नाही आहे, तुम्ही करताय, फार चांगलं आहे, एक्सेप्ट करा. ते करण्याचं पण धारिष्ट पाहिजे, आणि ते त्यांच्याकडे बिलकुल नाही आहे. म्हणून तुम्ही ते सदा सरवणकरांवर केस घ्या म्हणून सांगताय. आणि सदा सरवणकरांवर केस घेण्यासाठी कोण जाते? अनिल परब वगैरे. हे किरीट सोमायला कळलं तरी आणखीन त्रास होईल म्हणा, जाऊ नको पोलीस स्टेशनच्या समोर, पोलीस स्टेशनच्या 500 मीटरमध्ये जाऊ नकोस. मग कोणी कोणासाठी जावं याचा पण एक काहीतरी विचार करण्यासाठी आहे. आणि करोनाच्या काळामध्ये जी भूमिका होती, माझं कुटुंब माझी जबाबदारी, मीच घरात बसणार, तुम्ही पण घरात बसा, तुमच्याही घरातल्या सगळ्यांना तसेच बसवा, माझं कुटुंब माझी जबाबदारी. पण एकनाथ शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब आल्यानंतर माझा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची माझी जबाबदारी, ही भूमिका आहे. त्यांनी महाराष्ट्राची जबाबदारी घेतली, त्यांनी महाराष्ट्राची पुरी जबाबदारी घेतली, आणि असलेले हे सगळे सणांचे दालन फक्त त्यांनी सण तुम्हाला साजरे करा म्हणून आनंदात सांगितलं नाही, तर त्याच्यावर असलेले निर्बंध असतील ते उठवले. मुंबई महानगरपालिकेच्या परवानगी घेताना जे निर्बंध होते ते वन विंडो क्लिअरन्समध्ये त्यांनी पूर्ण केले. जी काही 100-200 रुपये महानगरपालिकेला भरून
500 रुपये भरून आपण जी रिसीट घेत होतो ते पण त्यांनी यावेळी घेतलेले नाहीत. करायला गेल्यानंतर तुमची इच्छा असेल, राजकीय इच्छाशक्ती असेल तर काही करू शकतात. त्यामधलाच हा एक प्रकार आहे. माझा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची माझी जबाबदारी ही भूमिका शिंदेसाहेबांची असल्यामुळेच सण चांगल्या पद्धतीने साजरे करू शकले आणि भविष्यामध्ये पण असेच सण आनंदात सर्वजण साजरे करू शकतील. आणि त्यातही इकॉनॉमी पण आहे. छोटे जे दुकानदार आहेत, म्हणजे आपण बघितलं असेल की फ्यूल विक्रेते होते, त्यांच्याकडे पैसा आला. लोक लहान मुलांना घेऊन गणपती बघायला फिरत होते, त्यांना काही खाऊ तुम्ही दिलात, त्यांच्यामध्ये आली. म्हणजे अर्थव्यवस्था फिरण्याची जी होती, जी अर्थव्यवस्था तुमच्या काळामध्ये अडकून पडलेली होती, ती अर्थव्यवस्था पुन्हा चालू झाली. काही लहान मुलांना मी खेळणी खरेदी करताना बघितले, ती खेळणी कदाचित 2 वर्षे गोडाऊनमध्ये पडून असतील, ती आत्ता बाहेर पडली आहेत. म्हणजे अर्थव्यवस्था जी एकीकडे खीळ बसलेली होती ती पण चालू झाली. आणि या सर्व गोष्टींचा विचार केला. एक आहे सण, दुसरी आहे तुमच्या भावना आणि तिसरी आहे तुमची अर्थव्यवस्था. आणि ही चालू करण्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सर्व मंत्री महोदय, सहकारी हे त्याच्यामध्ये यशस्वी झालेले आहेत असं मला वाटते. आणखी एक प्रश्न असा आहे की पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होते. या सभेला कुठेतरी एक शासकीय परिपत्रक काढलं गेलं आहे आणि त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका यांना देखील या ठिकाणी सभेसाठी आमंत्रित व्हावं अशा पद्धतीनं एक परिपत्रक जारी करण्यात आलं. विरोधी पक्षाने त्यावरती टीका केली. आणि दुसरी गोष्ट, या सभेचं एक रेड कार्ड देखील प्रसिद्ध झाल्याची टीका विरोधी पक्षाने त्या अंबादास दानवे यांनी केलेली आहे. अंबादास दानवे शिवसेनेमध्ये काम करत आहेत. विधान परिषदेचे ते विरोधी पक्ष नेते आहेत. मी त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो, माझे जुने मित्र आहेत. रेड कार्ड काय असावं, कसेल तिकडनं आणावे लागायचे. काही ठिकाणी सभा घेतल्यानंतर आणि स्पेशली औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर जे शिवसेना प्रमुख म्हणायचे ते तिकडे कशी आणावी लागायची एकेकाळी लोक, हे सगळं गणित त्यांना चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे रेड कार्ड हे त्यांनी जुनं ठरवलेलं असेल, तेच ते आम्हाला सांगत असतील. पण यावेळी रेड कार्डची गरज लागणार नाही. आणि अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत पुष्कळ वेळा आपण बघितलेलं आहे. आझाद मैदानला किंवा नागपूर अधिवेशनच्या काळामध्ये मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका ह्या आपल्या प्रश्नांसाठी वारंवार तिकडे आंदोलनाला येऊन बसतात. त्यांचे प्रश्न, त्यांची असलेले सर्व सरकार दरबारी पुष्कळ दिवस, वर्ष त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. आणि ह्या प्रश्न प्रलंबित असताना सोडवण्यासाठी त्यांनी पण मला वाटतं तिकडचे आमचे मंत्री असतील, तिकडचे गटविकास अधिकारी असतील, त्यांनाही सांगितलं असेल की जर मुख्यमंत्री इकडे येणार असतील तर मुख्यमंत्र्यांना पण आम्हाला आमच्या मागण्यांचं निवेदन द्यायचं आहे. त्यांच्या ज्या संस्था आहेत, संघटना आहेत, त्यांनी कदाचित तिकडच्या अधिकाऱ्यांना जिल्हा स्तरावर आपली निवेदनं नेऊन दिली असतील आणि ते दिल्यानंतर हे निघालेलं पत्र असणार आहे. त्याने आपल्या मागण्या जर आमच्याच म्हणजे आम्ही आझाद मैदानला चर्चगेटला जाऊन बसण्यापेक्षा औरंगाबादला संभाजीनगरला जर स्वतः मुख्यमंत्री येत आहेत तर का नको आम्ही आमचं निवेदन देऊ, आमच्या मागण्या त्यांच्यासमोर देऊ. आणि तसे पण काही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत असं झालं नाही. पण एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून खरोखरच नशीबवान आहे असं मी म्हणेन की प्रत्येकाला वाटतं की मी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटू शकेन, मी मुख्यमंत्र्यांना माझं निवेदन देऊ शकेन आणि मुख्यमंत्री माझं निवेदन ते घेतील. ह्याची सर्वांना शाश्वती आहे. त्याच्यातलाच हा प्रकार असेल. तुम्ही बरोबर बोललात की सगळ्यांनी एकत्रित यावं, पण जे पत्र एकात्मिक बाल विकास म्हणजे गटविकास अधिकाऱ्यांची सूचना वगैरे, आता अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या मागण्या ज्या असतात त्या संघटना मांडतात, शासकीय अधिकारी नाही मांडत. सत्य आहे. त्यांनी ज्या आपल्या मागण्या दिल्यात त्या गटविकास अधिकारी यांच्याकडे दिल्यात, त्यांनी कलेक्टरांकडे दिल्यात. जी माझी माहिती आहे ती त्यांनी आपल्या मागण्या प्रशासनाकडे दिल्यात. प्रशासनाकडे दिल्यानंतर प्रशासनाने त्याच्यावर काढलेलं हे परिपत्रक आहे. प्रशासनाने काढलेलं परिपत्रक याला सुधारणा कदाचित होईल, कारण हे ज्या पद्धतीने काढले याचं नक्कीच आहे की ही चूक त्यांची आहे, गटविकास अधिकाऱ्याची ही चूक आहे. पण त्यांनी दिलेल्या मागण्यांच्या बाबतीत ते एवढं बोलू शकले असते, तुम्ही मला मागणीपत्र दिलेलं आहे, साहेब तिकडे येत आहेत तर तुम्ही त्यांना भेटा आणि त्यांच्याकडे हे द्या. ही मागणी त्यांची आहे. अंगणवाडी सेविकांच्या त्यांच्या ज्या संस्था आहेत त्यांची मागणी आहे. तर दसरा मेळावा संदर्भात काल शिवसेनेच्या म्हणजे खास शिंदे गटाच्या नेत्यांची बैठक पार पडली. नेमकं काय ठरलं आहे किंवा कशा स्वरूपात दसरा मेळावा शिंदे गट साजरा करणार? दसरा मेळावा शिवसेनेचा व्हावा याचं कारण शिवसेना ही आम्ही आज म्हणतोय की शिंदे सरकार जी लीड करतायत, शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून बसले, ती शिवसेना मी म्हणतोय. ही शिवसेना यापूर्वी
शिवतीर्थावर, शिवाजी पार्कवर मोठ्या संख्येने उपस्थित राहा, विचारांचं सोनं लुटण्यासाठी मोठ्या संख्येने आणि शिस्तीने या सोनं लुटण्यासाठी, असं शिवसेना प्रमुख नेहमी आवाहन करायचे. तेच आवाहन आम्ही केले आणि ह्या पवित्र अशा शिवतीर्थावर हा मेळावा व्हावा. कारण जे शिवसेना प्रमुख जे बोलत होते त्याच सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने पुन्हा मांडता याव्यात, त्यांचे विचार मांडता यावेत. त्यांचे जे विचार होते, त्यांना जे हिंदुत्व हवं होतं, त्यांना जी मुंबई हवी होती ती मुंबई पुन्हा देता यावी, अशा पद्धतीने त्यांनी मांडावेत हा विचार आहे. पण वेगवेगळ्या आपल्या माध्यमातून बघितलं की पवित्र अशा शिवतीर्थावर एकच नेता, एकच झेंडा, एकच हे असं जे काही ह्याच्यातनं आमच्या माजी महापौर किशोरीताई वगैरे जे बोलत आहेत ते खरोखरच एक अजीब वाटले मला. हे जे शिवतीर्थ आहे शिवाजी पार्कचं, हे पवित्र ठेवलं यांनी, याचा जबाब उद्धव ठाकरेंनी द्यावा लागेल. उद्धवजींना याच्या बाबतीत विचारा. ज्या शिवसेना प्रमुखांना कुठच्याही परिस्थितीत मी अटक करेन असं म्हणणारे भुजबळ साहेब, छगन भुजबळ साहेब, आणि खरोखरच शिवसेना प्रमुखांना इकडनं कोर्टापर्यंत जावं लागलं. कारण मला त्यावेळेचा सीन आठवतोय, ट्रिझा किल्लेकर वगैरे ह्या महिला होत्या, ह्या सर्व महिला आघाडीच्या आमच्या मातोश्रीच्या बाहेर गाडीच्या समोर झोपल्या होत्या की साहेब तुम्ही कोर्टामध्ये जाऊ नका. कारण त्यावेळी मीही गेलो होतो, माझ्याकडे आज फोटो आहे त्याचा, साहेब जेव्हा कोर्टातनं बाहेर पडले तेव्हा. ज्यांनी शपथ घेतली की काही करून मी बाळासाहेब ठाकरेंना आतमध्ये टाकेन, त्याच माणसाला तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री पदाची शिवतीर्थावर शपथ घेता त्याच शिवतीर्थावर भुजबळ साहेब पण शपथ घेत आहेत. हे शिवसैनिकांना पटलंय का? जे जुने शिवसैनिक असतील त्यांना हे पटलेलं नसेल. ज्या माझ्या शिवसेना प्रमुखांना, हिंदू हृदय सम्राटाला ज्यांनी आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, तीच व्यक्ती त्याच शिवतीर्थावर येते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शपथ घेतल्यानंतर शपथ घेते. हे शिवसैनिकाला पटण्यासारखं नाही, कधीही पटणार नाही. खरं म्हणाल तर उद्धवसाहेब तेव्हा त्यांना सांगू शकले असते, पवारसाहेबांना, तुम्ही दुसरा कोणतरी द्या. कारण 4च मंत्र्यांनी घेतली. शिवतीर्थावर शपथ घ्यायची असेल तर दुसरं कोणतरी तुमच्या पक्षातनं द्या. पण शिवतीर्थावर भुजबळ साहेबांना जर शपथ घ्यायला दिली तर ती शिवसैनिकांना आवडणार नाही, हे तुम्ही बोलू शकला असतात. आणि जर तरी पवारसाहेब म्हणाले नाही त्यांनाच द्यायची आहे म्हणून, तर तुम्ही सांगू शकला असतात की जर त्यांनाच शपथ तिकडे शिवतीर्थावर देणार असाल तर मी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार नाही. कुठे तुमचा गेला मराठी बाणा, कुठे गेला ठाकरी गणा? ही काय परिस्थिती आहे? आणि त्याच्यानंतर आता शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन जर जाणारे शिंदेसाहेब असतील तर त्यांनी तिकडे मेळावा करू नये, त्यांनी तिकडे चांगले विचार मांडू नयेत, त्यांनी शिवसैनिकांना बोलू नयेत, हे करताय. म्हणजे ज्यांनी शिवसेना प्रमुखांना ज्यांनी त्रास दिला आहे त्यांचे तुम्हाला शपथी तिकडे चालू शकल्या. पण एकनाथ शिंदेसाहेब जर जाऊन तिकडे शिवसैनिकांना काय बोलणार असतील, भेटणार असतील, त्यांना काहीतरी शिवसेना प्रमुखांचे विचार सांगणार असतील, शिंदेसाहेब आजपर्यंत कधीही असं बोलले नाही, हा माझा विचार आहे, ही माझी शिवसेना, असं कधी बोलले नाहीत. ते आजही म्हणत आहेत की जर असतील तर हे विचार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंदीबेन दिघे यांच्या बाबतीत त्यांचे असलेले विचार मी तुमच्यासमोर मांडतोय. ही शिवसेना त्यांच्या विचाराने पुढे नेतोय. मी तुम्हाला भुजबळ साहेबांनी घेतलेली शपथ शिवतीर्थावर चालू शकते. मी सर्व जुन्या नवीन शिवसैनिकांना आपल्या माध्यमातून विचारेन की ज्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आतमध्ये टाकण्याचा, त्यांना अटक करण्याचा, तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांनी घेतलेली शपथ तुम्हाला चालू शकली आहे. पण त्याच शिवसेना प्रमुखांवर प्रेम करणारा, वर्षानुवर्षे त्यांच्यासाठी काम केलेला एक शिवसैनिक एकनाथ शिंदेसाहेब तिकडे मेळावा घेत असतील तर ते तुम्हाला चालणार आहेत की तुम्हाला उद्धवजींची केलेली कृत्येही चालणार आहेत? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर काल नितेश राणेंनी हिंदू हृदय सम्राट म्हणून देवेंद्र फडणवीस यांना उपमा देऊन टाकली. तुम्हाला हे पटलं आहे का? अशा स्वरूपात भाजपचे नेता अशा स्वरूपात जर मागणी करत असेल तर ते योग्य आहे? प्रत्येक गोष्ट अशी झालेली आहे की आपण काही छत्रपती म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज, पण काही आजही राजघराण्यातले काही लोक आहेत, मग ते आमदार खासदार झाले, त्यांच्या ठिकाणी जेव्हा दसरा साजरा होतो त्या दसऱ्यामध्ये त्यांना पण छत्रपती म्हटलं जातं. ते छत्रपती म्हटल्यामुळे शिवाजी महाराजांचं कुठे कमीपणा होतंय का?
हा प्रकार त्यांनी हिंदू हृदय सम्राट म्हटलं आहे. तसं म्हणाल तर मला आजही आठवते की हिंदू हृदय सम्राट ही ज्या दिवशी त्यांना संबोधण्यात आलं शिवसेना तेव्हा त्याच्या अगोदर एक गोष्ट वेगळी बोलली गेली होती. सत्तेसाठी 1760 आणि एकच हिंदू हृदय सम्राट. मग ते सत्तेसाठी 1760 म्हणणारे ते काँग्रेसबरोबर आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊन कसे काय बसले? त्यामुळे हिंदू हृदय सम्राट ही म्हण तेवढंच पॅच नाही आहे, तो त्याच्या अगोदर पण काहीतरी आहे. आणि ते जर अगोदरचं असेल तर त्याचा विचार पण करायला हवा. त्यांनी जे म्हटलं हिंदुत्वासाठी काम करणारा नेता, हिंदुत्वासाठी 18 तास 16 तास आमचे देवेंद्र फडणवीस साहेब जर काम करत असतील, त्यांनी आत्ताची सणांसाठी केलेल्या योजना त्या विषयावर पकडून त्यांनी म्हटलं असेल आमदार नितेश राणे यांनी की हिंदू हृदय सम्राट. पण त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हटलं आहे म्हणून बाळासाहेबांचं हिंदू हृदय सम्राट ही पदवी कोणी काढून घेतलेली नाही. बाळासाहेबांसाठी आजही ते हिंदू हृदय सम्राटच आहेत. त्यामुळे त्यांच्या बाबतीत असं कोणी म्हणणार नाही. यांना उत्स्फूर्तपणे वाटलं, त्यांनी उत्स्फूर्तपणे म्हटले. हिंदी कल सर जिस तरह से प्रभादेवी इलाके में शिंदे और उद्धव गुट के कार्यकर्ता आपस में भिड़ गए और आरोप ये भी लगाया जा रहा है कि जो स्थानिक विधायक है सदा सरवणकर, उन्होंने फायरिंग भी की है. इस पर आप सच बात तो ऐसी है कि बहुत दिन के बाद 2.5 साल के बाद सब लोग अपना त्यौहार मनाने के लिए रास्ते पे आ गए. त्यौहार मनाते वक्त इतनी 11 दिन तक हर एक जितनी भी मुंबई नहीं महाराष्ट्र पूरे महाराष्ट्र में गणेशोत्सव बड़े धूमधाम से जोरों शोरों से उन्होंने मनाया. आज मुझे नहीं लगता है कि कल का जो कुछ हुआ है ये हुआ नहीं है, ये किया गया है, पर्पजली किया गया है. क्योंकि यहाँ के विधायक जो हमारे सदा सरवणकर साहब है, सदा सरवणकर ने अरेंजमेंट इतनी अच्छी की थी लोगों के लिए जो विसर्जन के लिए आ जाएंगे उनके लिए फूल की व्यवस्था हो, पानी की व्यवस्था हो, स्टेज हो, ये सब कुछ किया था. और मुझे लगता है कि ये शिवसैनिक जो यहाँ के जो कुछ बचे हुए शिवसैनिक हैं वो लोग ये डाइजेस्ट नहीं कर पाए कि जो हमने करना चाहिए इतने सालों से हम नहीं कर पाए, वो अगर सदा सरवणकर करते हैं तो कुछ तो विघ्न लाना ही है. तो ये चीज़ कीजिए. और दूसरी बात, आपके पास वहाँ पर वो प्रोग्राम में बहुत सारे कैमरेज लगे हुए थे, पुलिस लोगों के भी कैमरेज थे, उन्होंने भी रिकॉर्डिंग की जो मैंने देखा है. उसमें कोई फायरिंग नहीं हुई, कोई किसी को छेड़ा नहीं गया है, किसी को हाथ नहीं लगाया गया है. बाद में सिर्फ वो जो शाखा प्रमुख हमारे उसके बिल्डिंग के नीचे ये लोग 40-50 लोग गए और उसके गले की एक चेन खींच के लेके गए. तो मुझे लगता है जो कुछ त्यौहार इन्होंने जोरों शोरों में मनाए गए ये लोग डाइजेस्ट नहीं कर पाए. जो हम लोग 2.5 साल में कुछ जनता के लिए नहीं कर पाए वो अगर शिंदे साहब और फडणवीस साहब कर रहे तो उसका कुछ तो एक रीज़न मिले. उसके लिए उन्हें दादर में जो कुछ किया है बड़े गलत है. और पुलिस उसके बारे में मैं आपके माध्यम से बोलना चाहता हूँ, उसकी पूरी इंक्वायरी की जाए. इसके पीछे राज कौन है, कौन करना चाहता है, क्या करना चाहता है, उसकी इंक्वायरी की जाए, उसको पनिश किया जाए. आपने कहा कि हिंदू के त्यौहार जो है खुशी से मनाए गए, इसके कारण पेट दर्द हो रहा है और इसलिए ये सब किया जा रहा है. 2.5 साल से लोगों को ये कुछ दे नहीं पाए. ना मुंबई में हो, कोरोना की वजह से एक है, बट कोरोना के बाद भी उनको कुछ तो एक अरेंजमेंट कर सकते थे. मैं ये नहीं बोल रहा हूँ इतने लैविशली नहीं हो, तुम्हारे नसीब में नहीं था, चीफ मिनिस्टर करके आप बैठे, बट इतने जोरों शोरों में आप नहीं देख पाए. शिंदे साहब देख पाए, शिंदे साहब ये दिखाया गया. कभी कभी ऐसा भी होता है, ये तकदीर की बात है. ये तकदीर की बात इसके लिए कि पंढरपुर में गए तो देखिए अजीब हम लोग को सबको महाराष्ट्र की पूरी जनता ने देश ने देखा है पूरा. पंढरपुर के लिए जाने के बाद 4 जनरेशन खड़ी थी. शिंदे साहब थे, शिंदे साहब के पिताजी थे, उनका बेटा था, उनका पोता था. 4 जनरेशन अगर साथ में लेके विठल रखुमाई का अगर दर्शन ले रहे, ये भी तो नसीब की बात है. आपके पास आपके साथ में भाई भी नहीं कोई आते. आपने कहा कि वो त्योहार में खुशी नहीं दे पाए लेकिन खुद के परिवार के लोगों का जन्मदिन मनाया और इसी कारण ये सब बखड़ा खड़ा किया जा रहा है. आज ऐसी है कि कोरोना के वक्त 2.5 साल में मैं ये नहीं बोलूँगा कि कोरोना में जो कुछ प्रिकॉशंस लेने थे सरकार ने लिए हैं, सीएम या बाकी प्रशासन उन्होंने सब कुछ रूल्स बनाए, अच्छा भी किया. उसके लिए जितनी डेथ बढ़ती थी वो उन्होंने रोकने की कोशिश की. बट उसके साथ साथ खुद के घर के जो भी अपने
बेटे के, खुद के, ये जो कुछ फंक्शंस आपने छोटे छोटे किए हैं, उस छोटे फंक्शंस कौन से होटल में किए हैं, बंगलों में कैसे किए हैं, उस बंगलों में कितने लोग थे, वो कैसे कैसे आए थे, मास्क लगा के आते थे, मास्क लगा के ये करते थे, ये देखा है, कई वीडियोस है। ये वीडियोस अगर मैं ये नहीं कहना चाहता हूँ कि इस त्यौहार के साथ मैं उनको कंपेयर कर रहा हूँ, बट उस त्यौहार का नाम लेके आपने जो रुकावटें पैदा की थी, उसके साथ साथ आज आप करना जो चाहिए, अगर ये हुआ है, मैं इसके ऊपर ज़्यादा बहस नहीं करते वक्त इतना ही बोलूँगा, ये हुआ है, जो भी त्यौहार मनाया गया है, आप ये बड़े दिल से कह दो कि हम नहीं कर पाए, आपने किया है, ठीक है, हम आपके साथ हैं। दशहरा रैली को लेकर क्या योजना है और कहाँ पर ये रैली होगी, क्या तय किया गया है? हम लोग हमारे पदाधिकारी करके हम लोगों ने शिंदे साहब के पास रिक्वेस्ट की है, ये यहाँ पर ही शिवाजी पार्क में ही होनी चाहिए। दसरा रैली ये शिवाजी पार्क में इसके लिए होनी चाहिए कि ये शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी ने चालू किया है, तो उनके विचार सुनने के लिए यहाँ पर ही आने चाहिए, यहाँ पर किया जाए, और कोशिश भी चालू है यहाँ पर ही हम लोग वो ले सके। लेकिन उद्धव जी और वही लोग कह रहे कि जो पहले आता है उनको पहले अनुमति मिलती है तो उनका अधिकार बनता है, और वो कह रहे कि चाहे हमको अनुमति मिले ना मिले हम यहीं पर रैली करेंगे, तो एक बार फिर विवाद। परमिशन लेना है, परमिशन लेके आपको काम करना होगा, जिसको भी लेनी है। इतना तो माहौल आप लोग खड़े नहीं कर सकते कि लॉ में जो कुछ लिखा है, कितनी डेसिबल की आवाज़ होनी चाहिए, कितने बजे तक चलना चाहिए, लॉ एंड ऑर्डर मेंटेन करने के लिए क्या क्या करना चाहिए, ये एक्स चीफ मिनिस्टर को मैं बोलने की ज़रूरत है ऐसा मुझे लगता नहीं। उनको ये सब रूल्स मालूम है, फिर भी हम लोग वही करेंगे, ये चीज़ें नहीं हो सकती है। बाय लॉ जितने भी होगा, गवर्नमेंट है, गवर्नमेंट डिसीजन लेगी, परमिशन किसको देनी है, कैसी देनी है, तो उसके ऊपर डिसीजन हो जाएगा। और हमें लगता है कि ये यहाँ पर शिवसेना प्रमुख के विचार यहाँ पर अगर देने हैं तो वो अधिकार आज भी यहाँ पर है। इसका रीज़न है कि लोक प्रतिनिधि जितने भी चुन के आए हैं, वो आए हुए चुन के लोक प्रतिनिधि, उनके हर एक लोक प्रतिनिधि के पीछे 1 लाख 2 लाख 4 लाख वोट्स होते हैं, तो उनका कहना है वो हम लोग लेके आए। आज अगर लोक प्रतिनिधि की संख्या ज़्यादा है तो वो ज़्यादा लोक MPs है, MLAs है, इसका मतलब उनको चांस मिलना चाहिए। वो तो बाळा साहब के विचार ही लेके जा रहे हैं। आता माहिती मिळाली आहे की मातोश्रीवरनं आदेश आला आहे, शिवसैनिकांनी दादर पोलीस स्टेशनला ही परिस्थिती दाखवली ते बघावं। सुनील शिंदे आमदार यांनी आता आरोप केला आहे की पोलिसांच्या समोर हा गोळीबार झालेला आहे आणि पोलीस बोलायला तयार नाही आहे। पोलिसांनी भूमिका स्पष्ट करावी। सदा सरवणकर यांनी पोलिसांसमोर गोळीबार केला आहे। माझं म्हणणं तर या बाबतीत स्पष्ट आहे, रेकॉर्डिंग सगळ्या मी पण बघितलेत, प्रसारमाध्यमांच्या रेकॉर्डिंग आहेत त्या बघितल्यात, पोलिसांचं रेकॉर्डिंग आहे ते बघितलं आहे। काहीही न होता जर त्याच्यावर गोळीबार केला असं सांगितलं जात असेल तर जो हे सांगतोय त्याच्यावर पहिली केस घ्या। खोटं करण्यासाठी काही करून एखादा FIR घ्या, खोट्या कामांवर FIR घ्या, ही आमच्या सरकारची नीती नाही। ही जर सरकारची नीती असती तर मग राणा दाम्पत्याला आतमध्ये जावं लागलं नसतं। ही जर नीती आमची असती तर त्या बाबतीत राणेसाहेबांचं घर किती बाल्कनीज पुढे किती फुटाचे आल्यात हे बघायला जाण्याची गरज लागली नसती। या सरकारची नीती बिलकुल नाही आहे, त्यांचं हे धोरण नाही आहे की खोट्या केसेस घ्या, काही करून त्यांना अरेस्ट करा। ही नीती कोणाची आहे हे पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे। एक केंद्रीय मंत्री येतात राणेसाहेब आणि कोकणामध्ये जातात, आणि कोकणमध्ये जाताना त्यांना तुम्ही अरेस्ट करून संगमेश्वरवरनं रिटर्न घेऊन येत आहे। म्हणजे केंद्रीय मंत्र्याला तुम्ही काय कारणासाठी आणले, त्याच्या मागचं कारण काय होतं ते कारण आजही विचार करा। ते काय बोलले होते तेही विचार करा। राणेसाहेब तेव्हा बोलले म्हणून तुम्ही त्यांना अटक करण्यापर्यंत तुमच्या सरकारची तेव्हा मजल गेली होती। आजही तुम्ही तोच तुमचा कार्यक्रम राबवताय की खोटं करून काही करा पण तुम्ही सदा सरवणकर यांना अरेस्ट करा। पण यावेळी ते होणार नाही, होऊ शकणार नाही, कारण यावेळी थर्ड आय ज्याला आपण म्हणतो, कॅमेराज तुमच्या समोर आहेत। यावेळी तुमच्या म्हणजे 2 डोळ्यांनी दिसणारं चांगलं काय दिसतं असेल ह्याच्यावर विश्वास हवं तर ठेवू नका, पण तुमच्या डोळ्याने जे दिसतंय ते तरी त्यातनं बघा। आणि फायरिंग झालेली असेल तर त्याची जरूर एन्क्वायरी करा, पण फायरिंग झाली नसेल आणि त्याच्यावर करा आणि तरी गुन्हा घ्या म्हणून सांगत असाल तर जे हे रेटून बोलतायत आणि खोटं बोलून करायला लावतात,
मग त्याच्यामध्ये शिंदे असो किंवा अनिल परब असो यांच्यावर गुन्हे घेतले गेले पाहिजेत, ही माझी मागणी राहील. एक हिंदी में सवाल है कि नीतीश राणे और बीजेपी नेता नया हिंदू हृदय सम्राट कह रहे हैं देवेंद्र, इसको लेकर आप कैसे, आपकी आपत्ति है? तो इस बारे में अगर देखो, एक स्वाभाविक है, 2.5 साल के बाद लोगों को हिंदू हृदय सम्राट बोलने की ये ताकत कहाँ से आ गई. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, इनके बारे में जब हिंदू हृदय सम्राट जब पहली बार बोला गया है तब क्या था उसके पीछे, स्लोगन क्या था, सत्तेसाठी 1760 पण एकच हिंदू हृदय सम्राट. अभी सत्ता के लिए 1760 है कौन है आपको पता है. कांग्रेस राष्ट्रवादी के साथ बैठ के उन्होंने क्या किया है वो भी आपको पता है, ये बोलने की कोई ज़रूरत नहीं है. और छत्रपति, हम लोग छत्रपति शिवाजी महाराज बोलते हैं, छत्रपति संभाजी राजे बोलते हैं, छत्रपति शिवाजी महाराज इनको भी बोलते हैं और संभाजी राजे को बोलते हैं. इसके लिए कुछ हमारे शिवाजी महाराज का कुछ स्तर कोई नीचे होता है क्या. वैसे हिंदू हृदय सम्राट उन्होंने बोला है, उनको फील हुआ है, उन्होंने बोला है. कोई किसी को, कोई यूनिवर्सिटी से किसी को कुछ ये तो डिग्री जैसा दिया नहीं है कि आप हिंदू हृदय सम्राट है, ये भी हिंदू हृदय सम्राट, ऐसा कोई पेज दिया नहीं है. आपको अगर लगा यहाँ से बोल दिया आपने. कोई पिताजी को बाबा बोलता है, कोई पापा बोलता है, कोई डैडी बोलता है, बट आफ्टर ऑल ही इज अ फादर. और मुझे लगता है वो स्तर आज भी है. और अगर काम करने से, मैं उससे और भी एक आगे जाके बोलूँगा, अपने काम करने के बाद अगर कोई स्तर वो मेंटेन कर सका, दिखा सका कि ये बाला साहब ठाकरे थे, उन्होंने काम किया, पॉपुलैरिटी थी, लोग मानते थे, इसके लिए हिंदू हृदय सम्राट हो गए, वैसे ये भी हिंदू हृदय सम्राट शायद अगर लोग उनको, महाराष्ट्र के लोग वैसे भी बोलने चालू कर देंगे. बोल नहीं सकते. थैंक यू. धन्यवाद. लाल मातीतली कुस्ती म्हणजे